मित्रांनो काय झालं आता थोडं मार्केटमध्ये रेट केळीचे कमी असल्यामुळं शेतकरी वर्ग थोडा नाराज आहे आणि हे बरोबर आहे, नाराजी शेतकऱ्याची बरोबरच आहे. पण जे शेतकऱ्यांनी नवीन प्लॉट लावलेत त्या प्लॉटवर नाराज होऊन आपल्याला जमणार नाही. आपण काय करायचंय म्हणजे आता सध्या मार्केट कमी आहे पण भविष्यात मार्केट 100% वाढू शकते, बरोबर आहे. त्यामुळे जे नवीन प्लॉट आहेत आपण त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही ना. ज्यावेळेस मार्केट वाढेल त्यावेळेस आपल्याकडे त्या क्वालिटीचा मालही असला पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचंय, नाराज न राहता थोडं कमी खर्चामध्ये म्हणजे एकदम चांगले हायर मॉलिक्यूल घेण्यापेक्षा तेच मॉलिक्यूल थोडे चांगल्या रेटमध्ये कसे भेटतील हा प्रयत्न करून ते पोंगा भरण्यासाठी वापरायचे किंवा ड्रिचिंगसाठी वापरायचे किंवा इतर जे आपण बेसल डोस वगैरे करणार त्यासाठी वापरायचे, म्हणजे आपल्या केळीची पुरेपूर वाढ होणार आहे. त्यामुळे याचा 100% आपला फायदा होईल जेव्हा मार्केट वाढेल. तर पोंगा भरणी कन्सेप्ट अजूनही लोकांना पटत नाही, पण ज्यांनी पोंगा भरणी केली आणि त्याचे रिझल्ट बघितले त्यांना माहिती पोंगा भरणीत काय फायदा होतो. तर मित्रांनो हा मुद्दा सांगायचा असा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बघा प्लॉट रोपाचीच लागवड आहे तरी सुद्धा पूर्ण खालीवर झालाय, म्हणजे मागे पुढे प्लॉट झालाय. तर पोंगा भरणी एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण प्लॉट कव्हर करू शकतो, बरोबर आहे. आता पोंगा भरणी करता स्ट्रेस कंडिशन मध्ये करायला पाहिजे किंवा स्ट्रेस कंडिशन म्हणण्यापेक्षा जेव्हा वातावरण अतिशय बिकट काळ असतो त्यावेळेस पोंगा भरणी करायला पाहिजे. पण तुम्ही बघा आता उन्हाळ्यात जर आपण केळी लावले तर उन्हाळ्यामध्ये अति ऊन पडते, पावसाळ्यात केळी तर पावसाळ्यात अति पाऊस पडतो, थंडी जर केळी लावली तर अति थंडी पडते. म्हणजे वातावरणामध्ये 12 महिने स्ट्रेस कंडिशनच पिकाला आहेत. त्यामुळे आपण काय करायचं मित्रांनो, आता एक थंडी पडण्याच्या अगोदरचा एक गोल्डन पिरियड आहे थोडा, की ज्यामध्ये आपण केळी चांगल्या प्रकारे वाढ करून घेऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांनी आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये केळी लावलेत आणि पावसामध्ये तर त्यांचे प्लॉट थोडे मागे राहिलेत, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं 100%. आता पोंगा भरणी काय करायची हा मुद्दा मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पण पोंगा भरणी जर केली, समजा आता उदाहरणार्थ मला हे सांगायचंय, तर ही झाड आहे, बरोबर आहे. आता ही दोन्ही झाड आपण म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी सोबतच लावलेत, पण ही झाड माग आहे ही झाड पुढे आहे असं काय, बरोबर आहे. म्हणजे ह्या झाडाला कुठेतरी चांगल्या प्रकारे अन्न जर अपटेक करता आलं, शहराला करता आलं नाही, बरोबर आहे. तर पोंगा भरणीमुळे काय होतं, त्याला एक रेडी फीड मिळतं. फक्त पोंगा भरणीमध्ये एकच काळजी घ्यायची आहे. आता काही शेतकऱ्यांना वाटेल पोंगा भरणी वाढीसाठी करायची म्हणजे लगेच आपण जिबरेलिक ऍसिड वापरायला पाहिजे किंवा काही ग्रोथ हार्मोन्स वापरायला पाहिजे. तर पोंगा भरणीमध्ये स्ट्रेस कंडिशनमध्ये किंवा कुठल्याही पिकासाठी स्ट्रेस कंडिशनमध्ये ग्रोथ हार्मोन्स किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स अजिबात वापरायला नाही पाहिजे. आपण बायोस्टिम्युलंट्स चांगल्या प्रकारचे जर वापरले आणि त्याला रेडी फीड म्हणजे अन्नद्रव्य दिले तर 100% मित्रांनो पोंगा भरणीचा आपला फायदा होतो. म्हणजे ही जी पोंगा वाकडा होतोय हे बघा, यासाठी आपण जर पोंगा भरणी याच्यातून फायदा होतो, याच्या मुळीच्या वाढण्यासाठी फायदा होतो आणि केळीच्या एक ओव्हरऑल चांगली वाढ होऊन सगळा प्लॉट सारखा होण्यासाठी 100% पोंगा भरणीची मदत होते. त्यामुळे पोंगा भरणीच्या बाबतीमध्ये मिसकन्सेप्ट न ठेवता आपण 100% पोंगा भरणी करायला पाहिजे. आपल्या भागाचे तज्ञ लोक किंवा अनुभवी शेतकरी यांच्या अनुभवानं काय पोंगा भरणी घ्यायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही थोडं मार्गदर्शन घ्या आणि पोंगा भरणी करा. तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद.